चाकणमधील कंपन्यांच्या स्थलांतर प्रकरणी शिंदेंची आज बैठक। चाकणमधील उद्योजकांच्या समस्या शिंदे समजून घेणार। शिंदेंची व्हीसीद्वारे ही बैठक असेल। उद्योगमंत्री सामंत यांचा चाकण दौरा। पुण्याच्या चाकणमध्ये मध्यरात्री रस्त्यांची डागडुजी। रात्रीच्या अंधारात खड्डे भरण्याचं काम। उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकण एमआयडीसीचा दौरा करणार। सामंतांच्या दौऱ्यामुळे रस्त्यांची डागडुजी केल्याची चर्चा आहे, तर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे 20 कंपन्यांचा स्थलांतराचा निर्णय। सुनील टिगळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुनील, उद्योगमंत्री आज चाकणमध्ये आणि मध्यरात्री रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, काय सांगाल? नक्कीच रोशाली, ज्या पद्धतीने पाहिले की चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये वाहतूक कोंडी, खड्डे आणि ज्या पायाभूत सुविधा आहे याच अनुषंगाने या ठिकाणी असलेल्या ज्या 20 कंपन्या आहेत त्या 20 कंपन्या स्थलांतर होण्याच्या त्यांनी घोषणा केली आणि यानंतर कुठेतरी जे सरकार असेल किंवा प्रशासन असेल ते खडबडून जागे झालेले पाहायला मिळते। आज ज्या पद्धतीने पाहिले की उद्योगमंत्री उदय सामंत या ठिकाणी या परिसरामध्ये येऊन त्या पाहणी करणार आहे आणि याच अनुषंगाने रात्रीपासून या परिसरातील जे खड्डे बुजवण्याचं काम असेल, साईड पट्ट्या भरण्याचं काम असेल ते सध्या सुरू असल्याचे त्या ठिकाणी पाहायला आपण या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या साईड पट्ट्या आहेत त्या सध्या भरण्याचं काम एकंदरीत सुरू केलेलं आहे। कारण की चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत। अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहतूक कोंडीचा समस्या खरं तर सामना करावा लागतोय आणि यामुळे या ठिकाणी असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या स्थलांतरित होण्याच्या खरं तर त्यांनी घोषणा केली आहे आणि याच अनुषंगाने आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज बैठक आयोजित केली आहे आणि या बैठकीमध्ये आज उद्योगमंत्री या उद्योगपतींशी चर्चा करतील, त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील यांची चर्चा करतील। मात्र त्यापूर्वी आपण पाहिलं की या ठिकाणी परिसरामध्ये जे खड्डे आहेत ते खड्डे भरण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वृषाली, धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।